तर आज आपण बघणार आहोत चढता क्रम आणि उतरता क्रम. आता तुम्ही खाली आहात हां, तर खालच्या पायरीवरून तुम्हाला हळूहळू चढत कुठे यायचं आहे, वरती यायचं आहे हां. मग तुम्ही प्रत्येकाने या हळूहळू चढत वरती. शौर्य चल, ये रुद्र चल, चला विवान, आयुष ये. म्हणजे तुम्ही या सर्वात खालच्या पायरीवरून वरती आलात. किती पायऱ्या चढल्यात सांगा पाहू? 7 पायऱ्या चढल्यात ना. 6वी पायरी चढल्यावर तुम्ही वरती आलात. ओके, आलात ना सगळीजण? म्हणजे हा चढत चढत आलात तुम्ही. म्हणजे हा कोणता क्रम झाला? कोणता क्रम झाला? आता तुम्ही सर्वात वरच्या पायरीवरून खाली येणार आहात. ओके, हळूहळू या सगळ्यांनी, हळूहळू व्यवस्थित. शौर्य चल, ये. विवान उतर, आयुष उतर. म्हणजे हळूहळू उतरत तुम्ही आलात खाली. आलात ना. आता हा कोणता क्रम झाला? इकडे बघा, कोणता क्रम झाला? कोणता क्रम झाला? आता ही घसरगुंडी आहे आपल्यासमोर, आहे ना. मग आपल्याला समजा घसरगुंडीवर जायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागतं? आधी चढायला लागतं ना. म्हणजे कोणता क्रम होणार आहे इथे? चढता क्रम. आता सिद्धी चढ बघू दे. ओके सिद्धी थांब आता तिथेच. आता सिद्धीला परत उतरायचंय. ती पुढून न जाता परत तिला शिड्यांवरूनच उतरायचंय. म्हणजे सर्वात पहिल्यांदा ती वरच्या दांडीवर पाय ठेवणार, मग खालच्या, मग त्याच्यापेक्षा खाली, मग त्याच्यापेक्षा खाली, मग त्याच्यापेक्षा खाली, मग त्याच्यापेक्षा. म्हणजे उतरली ना. मग उतरताना कोणता क्रम झाला? उतरता क्रम. आता कोणाला अजून जायचंय का? विवान, आयुष तुला जायचंय? हां चल बाजूला हो सिद्धी तू. 1 2 3 4 5 6. ओके थांब तिथे. हां आता तिथून सरळ खाली ये. ये 1 2 3 4 5 6. ओके ठीक आहे. म्हणजे चढता क्रम म्हणजे काय? तर छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे. आणि उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून छोट्याकडे येणे. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? ओके व्हेरी